नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बिना तेलाचं आंबट गोड तिखट लोणचं. हे लोणचं खायला अप्रतिम लागतं आणि करायला सुद्धा खूप सोपं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं. तर त्यासाठी मी इथं 9 ते 10 लिंबू घेतलेले आहेत. हे वजनानं 300 ग्रॅम लिंबू आहेत. असे एकदम ताजे आणि असे याचं वरचं साल पातळ आहे असेच आपल्याला लिंबू वापरायचे आहेत. लिंबू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याला एका कॉटनच्या कपड्यानं आपल्याला पुसून घ्यायचं आहे. याला अजिबात पाणी ठेवायचं नाही. व्यवस्थित आपल्याला हे लिंबू पुसून घ्यायचे आहेत. एकदम असे कोरडे झाले पाहिजे लिंबू. आपल्याला सगळे लिंबू अशा प्रकारे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. याला पाणी जर राहिलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं पाण्यामुळे. त्यामुळं आपल्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत लिंबू अशा प्रकारे. मी सगळे लिंबू अशा कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. एकदम कोरडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे लिंबू कापून घ्यायचे आहेत. लिंबू कापताना आपल्याला चॉपिंग बोर्डसुद्धा एकदम असा कोरडा पाहिजे. चाकूसुद्धा याला अजिबात पाणी लागलेलं नाही पाहिजे. आता आपल्याला हे लिंबू कापून घ्यायचे आहेत. आता लिंबू आपल्याला उभा कापायचा नाही, आपल्याला आडवा लिंबू कापायचा आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आता यामधलं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे. तर एका लिंबाच्या आपल्याला 8 फोडी करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे यामधलं पूर्ण बी काढायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी एक लिंबू कापून घेतलेला आहे. त्याच्या 8 फोडी केलेले आहेत. अशा प्रकारेच आपल्याला सगळे लिंबू कापून घ्यायचे आहेत. यामधलं आपल्याला पूर्ण बी काढायचं आहे. सगळे लिंबू कापून घेतलेले आहेत. त्यामधलं बी बाजूला काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी इथे एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे. तो डब्बासुद्धा आपल्याला एकदम कोरडाच घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला हे फोडी घालून घ्यायचे आहेत. मी सगळ्या फोडी एका डब्यात घालून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मीठ. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता न पाणी घालताच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. इथं मी एक कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यानंतर मी एक स्टँड ठेवलेला आहे कुकरमध्ये. आता हे लिंबू घातलेला डब्बा आपल्याला ह्या कुकरमध्ये ठेवायचा आहे. आता ह्या लिंबाच्या डब्यात आपल्याला अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही. यावर झाकण ठेवायचं आहे आणि 6 ते 7 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. याला झाकण लावायचं आपल्याला. याच्यात आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या मी 6 ते 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. कुकरच्या शिट्ट्या करून मी हे पूर्णपणे 2 ते 3 तास हे लिंबू शिजवून घेतलेले, थंड करून घेतलेले आहेत. असे व्यवस्थित आपले लिंबू शिजलेले आहेत. यावरची सालसुद्धा अशी नरम झालेली आहे. याला पाणी सुटलेलं आहे. आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे अंगचंच पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण कुठलंही पाणी घातलेलं नव्हतं. झाकण ठेवून आपण कुकरमध्ये डब्बा ठेवून हे लिंबू शिजवून घेतलेले होते. आता याला आपण मसाला करूया. इथं मी एक पॅन ठेवलेला आहे. या पॅनमध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे छोट्या चमच्यानं. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. हाताला चटका बसेल इतकंच आपल्याला हे गरम करायचे आहेत. पॅन आपला गरम झालेला आहे. याला थोडंसं आपण गरम करून घेऊया.
गरम झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. मेथी दाणा आणि जिरे काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला आपण जे भाजीला वापरतो मोहरी, ते मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला हे 3 चमचे मिक्सरमधून काढून घेतलेली मोहरी घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता. मोहरीची डाळ जर वापरली तर तुम्ही 5 ते 6 चमचे वापरू शकता. आणि जर मोहरी मिक्सरमधून काढून घेतलेली असेल तर तुम्ही 3 चमचे वापरू शकता. ह्यालासुद्धा थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे सुद्धा आपण काढून घेऊया. थोडंसं गरम झालेलं आहे. आता हे काढून घेऊया आपण एका डिशमध्ये. मोहरीसुद्धा आपण काढून घेतलेली आहे, मिक्सरमधून काढून घेतलेली. आता तोच पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ. मी 9 ते 10 लिंब घेतलेले होते, त्याला मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता गूळसुद्धा आपल्याला थोडासा विरघळून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला लिंबू शिजवून घेतलेलं पाणी. बाहेरचं पाणी आपल्याला वापरायचं नाही, लिंबामधलंच पाणी थोडंसं घालायचं आहे आपल्याला. दोन ते 3 चमचे मी पाणी घातलेलं आहे. आता गुळाचा आपल्याला फक्त पाक करून घ्यायचा आहे, म्हणजेच विरघळून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर पाक वगैरे करायचं नाही, फक्त विरघळून घ्यायचा आहे गुळ आपल्याला. 1 मिनिटातच आपला गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आज आपण गोड, तिखट आणि आंबट लोणचं करणार आहोत. आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला बेडगी मिरची पावडर 1 चमचा. मी तिखट मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. इथं हळद घेतलेली आहे मी 1 चमचा. अर्धा चमचा हिंग. आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर व्यवस्थित मिक्स करायचे आहेत मसाले आपल्याला. मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण जे जिरे आणि मेथी दाणा भाजून घेतलेला होता ते मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला आणि तो यामध्ये घालायचा आहे. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला मेथी दाणा आणि जिरे भाजून घेतलेले थोडंसं जाडसर काढायचं आहे. अशा प्रकारे मी जाडसर काढून घेतलेला आहे मसाला. जास्त बारीक पण नाही करायचा. किंवा तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही अख्खे जिरे आणि मेथीसुद्धा घालू शकता मसाल्यामध्ये. आता आपल्याला हे सुद्धा त्या मसाल्यामध्ये घालायचं आहे. आता आपण हा मसाला करून घेतलेला आहे. यामध्येच आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेला मसालासुद्धा घालायचा आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. यामधलं आपण 1.5 चमचा मीठ घालूया यामध्ये. आता जे आपण मोहरी मिक्सरमधून काढून घेतलेली होती, ते गरम करून घेतलेली, ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे मसाला. पूर्ण मिक्स करायचा आहे आपल्याला. आणि आता हा मसाला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. नंतरच लिंबामध्ये घालायचा आहे हा मसाला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण हे थंड करायला ठेवूया. 5 ते 10 मिनिट आपण हे मसाला थंड करून घेऊया. पूर्णपणे आपल्याला मसाला थंड झाल्याशिवाय लिंबामध्ये घालायचा नाही. तर मसालासुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे. आता लगेचच आपण ह्या लिंबाच्या फोडीमध्ये हा मसाला घालून घेऊया. सगळा मसाला आपल्याला लिंबाच्या फोडीमध्ये घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा
हा मसाला व्यवस्थित ह्या लिंबाच्या फोडीमध्ये मिक्स करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. व्यवस्थित मी मसाला मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा असा मस्त आला आहे. चवीलासुद्धा अप्रतिम लागतं. यामध्ये आपण एक थेंबही पाण्याचा किंवा एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही. असं मस्त झालेलं आहे आपलं लोणचं. तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये भरून तुम्ही 1 वर्ष फ्रीजच्या बाहेर स्टोअर करून खाऊ शकता. खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.